महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक सातपूर अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधानभाऊ देवरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झाला। यावेळी पश्चिम विभागाच्या कर्तव्यदक्ष कार्यसम्राट सौ सीमाताई महेश हिरे व महेश हिरे, रश्मिताई हिरे, करण गायकर, गणेश बोलकर, साहेबराव जाधव, भाजपा सातपूर मंडळ अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते। तसेच यावेळी लहान मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले। रिक्षा चालक यांना 2.5 लाख रुपयांचा विमा देण्यात आला। परिसरातील नागरिक व महिलांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती। परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांना आलेल्या सर्व नागरिकांना कृपा आशीर्वाद रूपी शब्दरूपी आशीर्वाद दिला व आलेल्या सर्व नागरिकांनीही आशीर्वाद दिले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी सर्व नागरिकांसाठी पावभाजीचे आयोजन करण्यात आले होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। दिला जाईल। त्याच्यानंतर सुरुवातीला जे काही आपण 5 विद्यार्थ्यांचे नाव घेणार आहोत। विद्यार्थी तसे भरपूर आलेले, ते विद्यार्थ्यांना लगेचच मंदिरामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप होणार आहे। परंतु महाराजांच्या साक्षीने महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपण लगेचच त्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत। तसेच जो काही आपण 2.5 लाख रुपयाचा विमा दिला त्यांचे सुद्धा 5 व्यक्तींचं नाव घेऊन या ठिकाणी त्यांना सुद्धा महाराजांच्या साक्षीने 5 लोकांना विमा वाटप होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी जे प्रसाद रूपी आपण या ठिकाणी अन्नाचा स्वाद ठेवलाय त्यांनी सगळ्यांनी घेतल्याशिवाय जायचं नाही। महाराजांना आपण त्याच्यानंतर रथाचार कर, महाराज एवढे थांबत नाही। या ठिकाणी मी त्यांच्याकडनं आज जाणून बुजून 1 तास वेळ मागून घेतलाय, कारण शिडकोला संभाजी महाराज स्टेडियमवर महाशिवपुराण घुगेंचं चालू आहे।
आणि त्यांची इच्छा होती की महाराजांना माझ्याकडे 10 मिनिटं आणावं, पण मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे 9 वाजेपर्यंत काही मी महाराजांना देणार नाही तुम्हाला, कारण आमचे सगळे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत। प्रथम तर मी आलेल्या सर्व माझ्या भगिनींचं, माझे पितृतुल्य ज्येष्ठ नागरिकांचं, या ठिकाणी सगळेच ओळखीचे आहेत, सगळ्यांचं मी सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतो की आपल्या घरातले दुःख सुख जेही असेल ते महाराजांच्या चरणी ठेवा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। महाराजांचा चमत्कार सांगायला लागलो, माझी मिसेस आणि मी बसलो होतो त्यांच्या आश्रमामध्ये, म्हटलं महाराज जाऊ का, आता येऊ का, म्हटलं महाराज आम्हाला प्रदर्शन होईल आणि कार्यक्रम मी परत माईक घेणार नाही खरं जाऊ, परंतु माझ्या या ठिकाणी आलेले सगळे पितृतुल्य ज्येष्ठ वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।